पंचक्रोशीतलं महत्वाचं गाव बोंगळपूर. या गावातील मंडळी फक्त तिघांनाच मानतात. पहिल्या दोघांची नावं उच्चारली की काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात, तर काही लोक धर्म बुडाला म्हणून जाळपोळ करायला सुरुवात करतात. आता बोलू तिसऱ्याबद्दल, दादा दांडगे. दादा दांडगेंचा उजवा हात म्हणजे भगवान. तो मतदान केंद्रावर पैशाने भरलेल्या बॅग जाणून देतो. मतदान कक्षातील माणूस मतपेट्या उघडून मतपत्रिका फाडायला सांगतो. काही हुशार माणसांना बसवून दादांच्या पॅनलवर शिक्का मारायचा आदेश देतो. दादांचा दुसरा हात म्हणजे बाहू. कुठलाही प्रश्न बंदुकीने सोडवणारा. पण हेच हात जर उपयोगी पडत नसतील तर एका जागेवर कब्जा मिळवण्यासाठी दादांना स्वतः मैदानात उतरावं लागतं. दादांचा डोळा शाळेसाठी राखीव असलेल्या जमिनीवर असतो. तिथे दादांचा अड्डा सुरू असतो. एक शाळावाली बाई त्यांना नडत असते. दादा राखीव जमिनीकडे येतात. तिथे आधीच दादांची माणसं विरोध करायला उभी असतात. शाळा नको, रोजगार द्या, त्यांच्या मागण्या सुरू असतात. दादा तिथे येऊन त्यांनाच सुनावतात. काय थेर चालवलीये तुम्ही, चांगल्या माणसांना छळताय. दादा त्यांना जाण्याचा इशारा करतात. शाळेचं भूमिपूजन करायला आलेल्या माणसांना ते म्हणतात, हा त्रास तुम्हाला रोजचाच होणार. गावातली माणसं हलकट आहेत. एक मुलंही शाळेत येऊ देणार नाही. पण तुम्ही काही काळजी करू नका. दुसऱ्या गावातनं पोरं आणू आपण. तुम्ही फक्त शिक्षण टिकवा. गावकरी एका दोघांचे हातपाय तोडणारच. त्यांच्या मनाविरुद्ध चाललंय हे. फार फार तर काय, शाळा बंद पडेल. तेवढ्यात दादांच्या समोर एक बाई येते. ती बोलायला सुरुवात करते. इथे मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आम्ही कित्येक वर्ष झटतोय, पण अशिक्षित माणसं साम्राज्य उभी करू शकतात. आम्हाला विचारताय कोण? ती सगळ्यांना तिथून निघायला सांगते. ती निघताना तिच्याकडे बघून दादा मोठ्याने हाक मारतात, हेमा. ते जुने आठवणीत रमतात. दादा तिच्याकडे येतात. तिला विचारतात, हेमा तू? गाडीपाशी भगवान आणि बाबू वाट पाहत उभे असतात. दादा येतात आणि त्यांना म्हणतात, आपला अड्डा ताबडतोब बंद झाला पाहिजे. इथे शाळाच उभी राहील. गाडीत बसल्यावर त्याचा झालेला संवाद त्यांना आठवतो. ते तिला म्हणतात, मला न सांगता सवरता गायब झालीस. ती म्हणते, घरच्यांना कळल्यावर रातोरात गाव सोडलं. बळजबरीने माझं लग्न लावण्याचा प्रयत्न झाला. तिथून मी पळाले तर तू परागंदा झालेला. कुठे कुठे शोधत फिरले नाही तुला मी. दादा म्हणतात, तू गेलीस. 3 वर्ष मी खुळ्यागत भटकत होतो. जग्गू दादामुळे माझी जिंदगी बदलली. त्याने मला पहिली मटक्याची लाईफ ओपन करून दिली. त्याच्या मुलीशी माझं लग्न लावलं. 4 वर्षांचा संसार आमचा. एक मुलगी माझ्या पदरात टाकून गेली. तरीही मी एकटाच. ते हेमाला सांगतात, आपण बरीच वाट पाहिली. चल, मी आता तुझ्याशी लग्न करतो. हेमा मात्र त्यांच्या धंद्यामुळे त्यांना नकार देते. अर्धवट शाळा सोडलेल्याला शिक्षणाविषयी काय वाटतंय हे तू आत्ताच दाखवून दिलंयस. एवढं म्हणून ती तिथून निघून जाते. रस्त्यात दिसलेल्या शाळेत दादा येतात. तिथे विचारतात, इथला चेअरमन कोण आहे? चेअरमनना विचारतात, तुमच्या संचालक मंडळावर यायला किती रुपये लागतील, नाहीतर ही संस्था केवढ्याला दिली ते सांगा. संचालक त्यांना बाहेर घालवण्यासाठी बोलवतात. तेवढ्यात दादा आपली ओळख सांगतात. हात जोडून त्यांना विनंती करतात. भगवानने दादांसाठी एक टेलर आणि एक शिक्षकाचा बंदोबस्त केलेला असतो. दादा प्राध्यापक परखडकरांना विचारतात, एका महिन्यात माझी मराठी सुधारेल काय? मास्तरांनी हो म्हणतात. दादा उद्यापासून त्याला यायला सांगतात. दादांना आता सरळ मार्गाला लागायचं असतं, म्हणून ते आपल्या धंद्याची वाटणी करून त्याची लिस्ट भगवानकडे देतात. एवढ्या सगळ्या लिस्ट मध्ये बाबू आणि भगवानचं नाव कुठेच नसतं. ते दादांना विचारतात. दादा त्यांना, तुम्ही माझ्या बरोबरच राहणार आहात असं सांगतात. त्यातला नाण्या दादांचं बोलणं रेकॉर्ड करतो. दादा त्यांच्या माणसांना सांगतात, एकदा ठरवलं तर मग मागे वळायचं नाही. हा आपला धंद्याचा उसूल आहे. आपण रिटायर होणार. नाण्या हे रेकॉर्डिंग सखा पाटलाला ऐकवतो. मोठ्या निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी हे सगळं दादाचं नाटक चाललंय. तो म्हणतो. दाद्यावर नजर ठेवायला तो नाण्याला पैसे देतो. शाळेच्या मेंबर्सची मीटिंग होते. दादांना संचालकपदी ठेवायचं कारण की तो पैसा देतोय असं एक जण म्हणतो. या सगळ्या मेंबर्सवर पैसे खाल्ल्याची एन्क्वायरी लागलेली असते, म्हणून तो म्हणतो दादांकडून पैसे घेऊन ते संस्थेत भरायचे. त्यांना संचालक मंडळावर घेण्याचं फक्त नाटक करायचं. नंतर त्यांचा पत्ता कट करूया. सगळे त्याला संमती दर्शवतात. हेमाने हो म्हणावं म्हणून दादा देवळात येतात. त्यांच्यावर पाळत ठेवून असतो बबन हवालदार. तो इन्स्पेक्टर दांडेंच्या घरी दादांचा प्लान सांगायला येतो. दादा म्हणत होते, आता मोठा डाव खेळतो आहे, कृपा कर. बबन दांडेंना सांगतो. त्याला गावात पडणाऱ्या दरोड्यांचा संशय दादांवर असतो. बबन दादांच्या घरावर नजर ठेवतो. दादांचा अकाउंटंट त्र्यंबक जोशी दादांच्या घरी आल्याची खबर तो दांडेंना देतो. त्र्यंबकने त्याच्या प्रेयसीला खोटा पगार सांगितलेला असतो आणि म्हणूनच पगार वाढवून घेण्यासाठी तो दादांकडे आलेला असतो. दादा विचारतात, किती पगार सांगितलेस तिला? तो म्हणतो 50,000. त्याचा पगार असतो 25,000. दादा त्याला म्हणतात, म्हणजे चोपदार तुपाशी आणि राजा उपाशी? तो म्हणतो, प्रेम मिळवण्यासाठी माणूस काही पण शब्द देतो दादा. दादा त्याला पगार वाढवून देतात. कोण आहे पोरगी ते विचारतात. त्र्यंबक म्हणतो, तुमची मुलगी. बाबू लगेच बंदूक काढतो. दादा त्याला आठवण करून देतात, हत्यार वापरायचं नाही. बाबू त्यांना सांगतो, इमर्जन्सीचं आहे. ते पिस्तूल हातात घेतात. त्र्यंबकला म्हणतात, माझ्या पोरीशी लग्न करून जर माझी इस्टेट लाटण्याचा डाव असेल तर एक छद्राम सुद्धा मिळणार नाही. त्र्यंबक म्हणतो, मला काही नको. 1 कोटी रुपये आहेत माझ्याकडे. दादाच्याच पैशाची अफरातफर करून त्याने ते जमवलेले असतात. तो त्यांना, आम्ही गांधर्व विवाह केलाय सांगतो. एकमेकांना शरीर अर्पण केली आहेत म्हणतो. दादांचा राग अनावर होतो. बाबू तर राखीव
कोट्यातली गन दाखवतो. नाण्या दादांच्या बंगल्यावर नजर ठेवून असतो. त्र्यंबक निघाल्याची खबर तो सखा पाटलाला देतो. दादा सुलक्षणाकडे येतात. त्या भामट्या बरोबर तुझं लग्न मी लावून देणार नाही ते तिला सांगतात. ती म्हणते मी आई विना पोर. तरुण मुलींच्याही काही अडचणी असतात. मला एअर होस्टेस होऊ दिलं नाही तुम्ही. आता हा एकच तर माझ्या मागे लागलाय. तेवढ्यात परत इंग्लिश पिक्चर लागतो. विलायती पोर अन्न जीवाला गोर. तिच्याकडच्या सगळ्या सीडीज ते जप्त करतात. बाबूला बोलावून सुलक्षणावर नजर ठेवायला सांगतात. चित्रपट बघून सुलक्षणाच्या डोक्यात प्लान शिजायला लागतो. दादांच्या बंगल्यावर मोठमोठे बॉक्सेस येतात. त्याची खबर पाटलाला त्यांचा मुलगा पुरवतो. दादाने बहुतेक बनावट मतपेट्या आणल्या असतील. पाटील मुलाला म्हणतो. बबन भावी कमिशनरला फोन लावून दादांकडे पेट्या आल्याची माहिती पुरवतो. पेट्या आल्या म्हणजे दादा दरोडा टाकणार. पाटलाचा मुलगा सुलक्षणाला बघत असतो. मोलकरीण सुलक्षणाने बोलवल्याचा निरोप दादांना देते. दादांना ती म्हणते मी पोटुशी आहे. दादांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिथे बाबू गन घेऊन येतो. दादा त्याला त्याच्याकडची सगळी हत्यारं काढून ठेवायला सांगतात. टिपॉयवर हत्यारांचा खच पडलेला असतो. दादा सुलक्षणाला सांगतात आता मला त्याच्याबरोबर तुझं लग्न लावून द्यावंच लागणार. भगवानला त्र्यंबकला आणायला पाठवतात. टेलर फ्रान्सिसने शिवलेले कपडे दादांच्या पसंतीस उतरत नाहीत. दादांकडे एक मुलगी येते. तिच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. ती दादांना सांगते त्र्यंबकचं व तिचं एकमेकांवर प्रेम आहे. पण तिने त्र्यंबकला ती दादांची मुलगी आहे असं खोटं सांगितलेलं असतं. तेही प्रेमाखातर. दादांना त्यांची प्रेमा आठवते. दादा तिला मदत करायला तयार होतात. ते तिला तिथेच थांबवून सुलक्षणाकडे येतात. तिला विचारतात तुझ्या होणाऱ्या पोराचा बाप कोण आहे. ती त्यांना सांगते सखा पाटलाचे सुपुत्र फॉरेन रिटर्न जयवंतराव. सखा पाटील म्हणजेच दादांचा 7 जन्माचा वैरी. भगवान त्र्यंबकला घेऊन बंगल्यावर येतो. बबन ही न्यूज इन्स्पेक्टर दांडेंना देतो. दादा त्र्यंबकला म्हणतात तुझं प्रेम वगैरे काही खरं नाही. माझे चोरलेले पैसे लग्नानंतर परत करणार होतास तर ते लग्ना अगोदरच दे म्हणजे माझी खात्री बसेल. चेकने पैसे परत द्यायला सांगतात. त्र्यंबक त्यांना म्हणतो त्या पैशाचे दागिने बनवले ते हवं तर आणून देतो. तो दागिने आणायला जातो. दादा भगवानला ऑर्डर देतात त्या खोलीतल्या पोरीला बाहेर पडायला देऊ नकोस हा पोरगा येईपर्यंत. पाटील वॉचबॉयकडे येतात. जयवंताचा वॉच भलतीकडेच चाललेला बघून पाटील त्याला बदलतात. तेवढ्यात दादांचा फोन पाटलाला येतो. दादा त्याला विचारतात माझ्या पोरीला नादी लावण्याचा डाव कोणी टाकला. तुमच्या पोराचं माझ्या पोरीवर प्रेम जमलंय. ते म्हणतात दुश्मनी विसरा आणि लग्नाची तयारी करा. पाटलांना हे मान्य नसतं. दादा त्यांना मुलगी गरोदर असल्याचं सांगतात. जयवंत म्हणतो आमच्या तसं काहीच झालेलं नाही. जयवंत दादांना सांगतो हे खोटं आहे. त्र्यंबक सगळे दागिने घेऊन येतो. दादा त्याला मुलगी प्रेग्नेंट असल्याचं सांगतात. त्र्यंबकला तिला भेटायचं असतं. दादा त्याला अडवतात आणि म्हणतात आधी व्यवहार तर होऊ दे. जर तू लग्नाला नाही म्हणाला तर त्या पोरीनं कुठं जायचं. परत येणाऱ्या पोराचा प्रश्न आहेच. त्यावर त्र्यंबक म्हणतो तर तुम्ही बॅग घेऊन नंतर लग्न नाही करू दिलं तर. दादा त्यावर उपाय काढतात. लेखी कॉन्ट्रॅक्ट. दादा त्याच्या हातात पेपर देतात. त्र्यंबक त्यांनाही लिहायला सांगतो. दादा लिहितात मी माझ्या मुलीचं लग्न त्र्यंबक जोशी याच्या बरोबर लावून देत आहे. दोघे करार पेपर्स एक्सचेंज करतात. तो सायलीला भेटायला दादांकडून परमिशन घेतो. त्र्यंबक सायलीकडे येतो. आता अशा अवस्थेत पळायचं नाही. तो तिला प्रेग्नन्सी बद्दल विचारतो. ती त्याला म्हणते मी प्रेग्नंट नाही. तो म्हणतो मग दादासाहेबांनी मला खोटं सांगितलंय की काय. आता ती खरं काय ते त्याला सांगते. दादासाहेब माझे वडील नाही. तो म्हणतो तुझ्यासाठी मी माझे सगळे दागिने गमावून बसलो. दादांनी गेम टाकलेला त्र्यंबकच्या लक्षात येतो. तो आता दादांवर गेम टाकणार म्हणतो. कसेही करून मी माझे दागिने परत मिळवणार. फ्रान्सिसने शिवलेले कपडे दादांच्या पसंतीस उतरतात. तेवढ्यात दादा मला फसवलं म्हणत त्र्यंबक तिकडे येतो. दादा त्याला म्हणतात मी केव्हा म्हटलं मी सायलीचा बाप आहे म्हणून. तू म्हणालास मला पगारवाढ पाहिजे. तू पैसे खाल्लेस. माझ्या मुलीशी तुला लग्न करायचं होतं. तू म्हणालास दागिने देतो. तू माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलंस. तू म्हणालास ते सगळं मी केलं. तरी तू म्हणतोस की मी तुझ्यावर गेम टाकला. दादा सुलक्षणाशी बोलायला जातात. फ्रान्सिसचं बोलणं 4 माणसांचे हात कापून ठेव. पाय कित्या कापले ऐकून त्र्यंबकला तो कॉन्ट्रॅक्ट किलर असल्याचं वाटतं. दादा सुलक्षणाला म्हणतात पाटलाच्या पोराने त्याचा संबंध नाही सांगितलाय. आता मी सांगेन त्याच मुलाशी तू लग्न करायचं. त्र्यंबक फ्रान्सिसशी बोलतो. असली कामं तुम्ही फोनवर बोलता. तो म्हणतो मी मोजक्याच कामात हात घालतो. त्यासाठी स्किल लागतं. जॉनी चिकनाचं कामही मीच केलंय. तो त्र्यंबकला कात्रण दाखवतो. दादा सुलक्षणाला घेऊन येतात. ते फ्रान्सिसला थांबवून घेतात. यांचं काम द्यायचंय पण हे काय उत्तर देतात त्यावर ठरेल ते फ्रान्सिसना म्हणतात. फ्रान्सिस सांगतो यांचं काम अर्ध्या तासात करतो. त्याला घाबरून त्र्यंबक लग्नाला तयार होतो. तो सुलक्षणाला भेटून बोलतो हे जे सगळं चाललंय ते आपल्याला पटत नाही. मला तुझ्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नाही. सुलक्षणाही त्याला तसंच म्हणते. ती म्हणते जयवंत मला फॉरेनला घेऊन जाणार होता. त्याच्याशिवाय अमेरिकेला घेऊन जाणार दुसरं कोणीच माझ्या ओळखीचं नाही. सुलक्षणा त्याला म्हणते मी प्रेग्नंट नाही. तो म्हणतो हे सगळं खरं तू दादांना का नाही सांगत. ती म्हणते या कैदेतून मला बाहेर पडायचंय. त्यासाठी मी काय पण करेन. बंगल्यावर परखडकर मास्तर येतात. मास्तर आल्याच भगवान आणि बाबूची शिकवणी घेतात. त्र्यंबककडे परखडकर बोलायला येतात. त्यांच्याकडून ते अविवाहित असल्याचं त्र्यंबकला कळतं. तो त्यांना म्हणतो तुमच्यासारख्या मराठीवर प्रेम करणाऱ्या माणसाने जगभरातल्या लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. देशोदेशी फिरून मराठीचा प्रसार केला पाहिजे. मास्तर म्हणतात मराठीला आजकाल
निकाल विचारतो कोण? यासाठी शिष्यवृत्ती कोण देणार? तेवढ्या त्र्यंबक त्यांना म्हणतो, जर खर्च दुसऱ्याने केला तर? मास्तर म्हणतो, तर मी त्या माणसासाठी काहीही करीन. त्र्यंबक सुलक्षणाकडे येतो. दादांचा मराठीचा क्लास चालू होतो. त्र्यंबक सुलक्षणाला येऊन खोटं सांगतो की त्या मास्तरचं तुझ्यावर प्रेम आहे, हवं तर मी ते दादांना सांगतो. त्र्यंबक दादांना येऊन घेऊन जातो. त्यांना सांगतो, सुलक्षणा ताई मला म्हणाली की माझं परखडकरांवर खरं प्रेम आहे. माझ्यासारख्या बिकाड्या माणसाचा ती विचारही करू शकत नाही. सरांना जगभर फिरून भाषेचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी त्यांना जे मदत करतील त्यांच्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. दादा सुलक्षणाला विचारायला येतात. दादा म्हणतात, एका दिवसात 3 नवरे बदललेस तू, शेवटी मास्तर फायनल का? ती होकार देते. दादा मास्तरला येऊन सांगतात, माझ्या मुलीला तुमच्याशी लग्न करायचंय. तेवढ्यात घरातली मुलगी दादांना भेटायला येते. ती प्रेमाखातर काम सोडून जात असते. निघताना चुकून दादांची दागिन्यांनी भरलेली बॅग उचलते. दादा मास्तरला परदेशी जाण्यासाठी पैशांचा आमिष दाखवतात. बॅग उचलून मास्तरच्या पुढ्यात ओततात. बॅगेतून कपड्यांचा ढीग खाली पडतो. दादा सखूच्या मागे पळतात. सखू रिक्षात बसून निघून जाते. इन्स्पेक्टर बबनला सखूच्या मागे पाठवतात. आपण चुकीची बॅग घेऊन आलोय कळल्यावर सखू परत बंगल्यावर येते. स्वतःची बॅग घेऊन निघून जाते. सुलक्षणा मास्तरला भेटते. तिला फक्त आता या कैदेतून सुटून पक्षासारखं उडायचं असतं. तिची भाषा, त्यातला भावनिक ओलावा बघून मास्तर इम्प्रेस होतो. अमेरिकेला जायला मिळणार म्हणून सुलक्षणा खुश असते. त्र्यंबक परत दादांकडे येतो. सायली त्याला सापडलेली नसते. तिची आठवण म्हणून ते दागिने बनवलेले होते. तो दादांकडे येतो आणि ते मागतो. त्या बदल्यात आणखी 1 कोटी रुपये दादांना कॅश देणार म्हणतो. त्याने दादांचे 2 कोटी ढापलेले असतात. बाबू त्याला परत गन दाखवतो. दादा हत्यार वापरायचं नाही सांगून आपल्याकडे घेतात. दादा त्याला म्हणतात, माझे 2 कोटी ढापून तुला परत दागिनेही पाहिजेत. बॅग व करार दोघांची अदलाबदल होते. दादांना हर्षवायू होतो. लगेचच मराठीतली म्हण दादांना आठवते, आनंदाने वेडेपिशे होणे. कारण त्यांना वाटत असतं की त्यात सखूचे कपडे आहेत. दोघेही आपापली बॅग चेक करतात. सखूने आणलेली बॅग तिचा नवरा परत दादांकडे घेऊन येतो. दादा बॅगेवर लक्ष ठेवायला बाबूला सांगतात. शिवा बॅग द्यायला येतो. बाबूचं लक्ष बाहेर असलेल्या जोडप्याकडे असतं. तेवढ्यात भगवान येऊन बॅग घेऊन जातो. दादा मास्तर आल्यावर परत बॅग उघडतात. बायकांचे कपडे खाली पडतात. भगवान कडून दादांना कळतं की बॅग शिवाकडे दिली आहे. दादांच्या गोळ लक्षात येतो. ते जोरात ओरडतात, शिवा. बबन इन्स्पेक्टर दांडेंना मुलगी परत आल्याची खबर देतो. इन्स्पेक्टर ऑर्डर देतो, पत्रकारांना बोलवा, मी एका मोठ्या माणसाचा पर्दाफाश करणार आहे. दादा शिवाला फोन करून बॅग परत आणायला सांगतात. सायली दादांकडे परत मदत मागायला येते. त्र्यंबकला बघून ते तिला मदत करायला तयार होतात. तो दादांना दागिने परत द्यायला आलेला असतो. तो त्यांना म्हणतो, मला दागिनेही नको आणि 1 कोटीही नको. सायली आली तर तिला सांगा माझं तिच्यावर खरंच प्रेम होतं. दादा त्याला सायली आत बसल्याचं सांगतात. त्र्यंबक सायलीकडे स्वतःची चूक मान्य करतो. त्याने तिच्यासाठी स्वतःच्या कमाईतून हिऱ्याची अंगठी गेलेली असते. सुलक्षणा दादांना येऊन सगळं खरंच सांगते. आता ते दोघं लग्न करणार असल्याचं त्यांना सांगते. मास्तर दादांना सांगतो, माझी फक्त 1 अट आहे, जर तुम्ही मला कुठलीही बॅग दिली नाही तर मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. त्र्यंबक सायली ही दादांकडे आशीर्वाद घ्यायला येतात. नाण्या पाटलाला काही माणसं आल्याची खबर देतो. पाटलाला दादांपेक्षा जास्त पैसे दिल्लीवाल्या माणसांना द्यायचे असतात. तो पैशाची जमवाजमव करत असतो. संस्थेची माणसं दादांकडे संचालकपदी नेमणूक झाली म्हणून सांगायला आलेली असतात. त्र्यंबक दादांना सांगतो, अग्रीमेंट वाचल्यावर काही गोष्टी मान्य नाहीत, जशा दादासाहेबांना मतदानाचा अधिकार नाही. दादासाहेबांनी दिलेली 5 कोटींची रक्कम मागच्या वर्षी दाखवली आहे. मंडळ सदस्य म्हणतात, हे सगळं आम्ही दादांच्या सिक्युरिटीसाठी केलंय, कारण दादा कुठून आणि कसा पैसा आणतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्र्यंबक कमिटी मेंबर्सना म्हणतो, मागच्या वर्षात काय झालं कोणाला माहित. या लोकांनी काही अफरातफर केली असेल तर त्याला जबाबदार कोण? दादांना त्र्यंबकचं म्हणणं पटतं. ते याबद्दल कमिटीला विचारतात. तेवढ्यात इन्स्पेक्टर दांडे तिथे दाखल होतात. दरोड्यासाठी दादांचं नियोजन चाललंय असं त्यांना वाटतं. आता पत्रकारही दाखल होतात. बबनला तिथे बॅग दिसतात. शिक्षण संस्थेचे काळभोर स्वतःची आणि कमिटीची ओळख सांगतात. इन्स्पेक्टर बॅग खाली करतात. त्यात बायकांचे कपडे पाहून पत्रकार विचारतो, हे दरोडेखोर नक्की काय लुटतायत तरी काय? दादा इन्स्पेक्टर दांडेंकडे बघून म्हणतात, बाकीच्या बॅगही उघडून बघायचेत काय? त्यात पण लुटीचा माल आहे. जमलेले सगळे परत जातात. संचालक मंडळाला दादासाहेब देणगी द्यायला नकार देतात. पाटील इन्स्पेक्टर दांडेंच्या गाडीच्या समोर येतात. ब्रेक्स मारल्यामुळे देखीतले सगळे दागिने पैसे खाली पडतात. सगळा लुटीचा माल सापडल्याचं श्रेय पत्रकार इन्स्पेक्टरना देतात. दादा म्हणतात, जेव्हापासून मी ही सगळी कामं सोडली आहेत तेव्हापासूनच सगळं चांगलं व्हायला लागलंय. ते परत हेमाला भेटून हे सगळं सांगण्याचा निर्णय घेतात. सायली ही हेमाची मुलगी असते. हेमाला हे लग्न मान्य नसतं. त्र्यंबकही तिला समजवायला येतो. दादांचा अकाउंटंट असल्याचं समजल्यावर ती त्याला विचारते, दादांच्या कुठल्या धंद्याचा हिशोब ठेवता तुम्ही? दादा तिथे येतात. हेमा त्यांना सांगते, सायली ही त्यांचीच मुलगी आहे. दादा तिची माफी मागतात. माझ्यामुळे तुला काय काय बघावं लागलं, तुझ्यासाठी सगळं बदललं, पण शिक्षण संस्थेचा संचालक काही होता आलं नाही. ती म्हणते, शिक्षण 7वी पर्यंत केलंय, मग ते पूर्ण कोण करणार? दादा स्वतःला शाळेच्या युनिफॉर्म मध्ये
पाहतात. हेमा त्यांची मस्करी करत असते.